शेतकरी मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2020च्या पीक विम्याची प्रतीक्षा सर्व शेतकऱ्यांना लागलेली आहे आणि प्रत्येक जणाची इच्छा आहे की लवकरात लवकर निकाल लागावा व शेतकऱ्यांना पैसे मिळावे. परंतु शेतकरी मित्रांनो, काल 16 मार्च कोर्टाची तारीखही होती, सुनावणीही होती. याबाबत नेमकं काय घडलं आणि काय घडू शकतं भविष्यात व आता नेमक्या सध्या परिस्थितीमध्ये पीक विम्याची खरीप हंगाम 2020ची परिस्थिती काय, याबाबतचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2020चा पीक विमा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 94 कोटी रुपये अगोदर मंजूर झाला. परत 134 कोटी मंजूर झालेत, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावर मात्र 1 रुपयाही यायला तयार नाही. मग आता काल 16 मार्च तारीख होती. जेव्हा या अगोदरची तारीख होती त्या दिवशी 16 मार्च तारीख ठरली. काल सुनावणी झाली आणि या सुनावणीमध्ये शेतकरी मित्रांनो, अजून एकदा 23 तारखेला तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे. त्यामुळं 23 तारखेला अजून निकाल लागणार की परत अजून सुनावणीवर सुनावणी, तारीख पे तारीख अशी परिस्थिती होते, हे पाहणं गरजेचं आहे. कारण या अगोदरही आपण स्पष्ट केलं होतं, जर पीक विमा अडकला तर तारीख पे तारीख सुनावणीवर सुनावण्याच पाहावे लागेल. कारण शेतकऱ्याच्या बाजूने एखादी पुरावा दाखल केला तर विमा कंपनी एखादा पुरावा दाखल करते. त्यामुळं ही केस पुढेच ढकलली जाईल की काय, अशी सध्याची परिस्थिती आहे शेतकरी मित्रांनो. अजून एक दिलासादायक बातमी म्हणजे 134 कोटीला कुठल्याही प्रकारची स्थगिती नाही आहे. त्यामुळं आता राज्य शासनानं आणि प्रशासनानं कमीत कमी 94 कोटी अडकलेत. 134 कोटी रुपये तर वाटप सुरू करणं अपेक्षित आहे. परंतु यासाठी प्रशासन विभाग असो, लोकप्रतिनिधी असो, ज्या काही अडचणी आहेत 134 कोटीबाबतच्या, त्या दूर करणं गरजेचं आहे. आणि त्या दूर करून कमीत कमी 194 कोटी रुपये जरी अडकलेले असले कोर्टात, तर 134 कोटी रुपये तर वाटप करणं अपेक्षित आहे. कारण 94 कोटी जेव्हा निकाल लागेल तेव्हा निकालानंतर पुढची प्रोसेस करून मग शेतकऱ्यांना दिले तरी चालतील. परंतु 134 कोटी वाटप होणं अपेक्षित आहे आणि त्यासाठी कुठल्याही प्रकारची स्थगिती अजून तरी नाही आहे 134 कोटीला. आता त्याला अकाउंट नाही, हे काय प्रॉब्लेम आहेत, खातं वेगळं असावं, अशा काही गोष्टी असल्यामुळं 134 कोटी रुपयाचं वाटप थांबलेलं आहे. पण त्याला स्थगिती नाही आहे. त्यामुळं एक दिलासादायक ही बातमी आहे की एखाद्या वेळेस जर हे 94 कोटी वाटपाची प्रक्रिया जर थांबली तर कमीत कमी प्रशासनाकडून 134 कोटी रुपयाच्या वाटपाच्या हालचाली होऊ शकतात, जेणेकरून ते 94 कोटीला जर खूप वेळ लागत असेल. कारण तारीखवर तारीख जर होत गेली शेतकरी मित्रांनो, तर तारखा वाढतच जाणार आणि शेतकऱ्याचे पैसे असेच राहणार. त्यामुळे एखाद्या वेळेस जर 134 कोटीची जर कुठल्याही प्रकारची जर स्थगिती नसेल आणि त्या वाटपाला जर परवानगी मिळाली तर एखाद्या वेळेस 134 कोटी रुपयाचं वाटप शेतकऱ्यांच्या खात्यावर केलं जाऊ शकतं. फक्त विषय राहिला 94 कोटी रुपयेचा. 94 कोटीला 23 मार्च ही अजून एक तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे. पुढची सुनावणी 23 मार्चला होणार असल्याचे अपडेट आहे. त्यामुळे त्या सुनावणीत काय होणार, परत त्या दिवशी तारीख जाहीर झाली की त्याच्या पुढची अजून तारीख येणार, म्हणजे असंच वेळ जाण्याची प्रक्रिया होऊ शकते. त्यामुळं सध्या 23 तारखेच्या प्रतीक्षा आपल्याला करावी लागणार. त्या दिवशी अजून काय होणार, सध्याच्या 16 तारखेच्या सुनावणीमध्ये 23 तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे. सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे 23 तारखेला. त्यामुळं आता अपेक्षा आहे 134 कोटीची. कारण 134 कोटीला कुठल्याही प्रकारची स्थगिती नसल्यामुळे हे पैसे शेतकऱ्यांना वाटप होणं अपेक्षित आहे. कारण ते 94 कोटी एखाद्या वेळेस कोर्टाचा निर्णय आल्यानंतर वाटले तर चालतील, परंतु प्रशासनाकडून या 134 कोटी रुपयाचं वाटप करणं गरजेचं आहे. कारण कसं झालं आहे, 94 कोटी रुपयेसाठी 134 कोटी अडकले आणि 134 कोटीसाठी 94 कोटी अडकले, अशी परिस्थिती सध्या निर्माण होऊ नये. त्यामुळं पाहणं गरजेचं आहे. प्रत्येकालाच अपेक्षा होती की 16 मार्चला नेमकं काय झालं कोर्टामध्ये. तर 16 मार्चला योग्य ती सुनावणी झालेली आहे. अजून तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे. 23 तारीख ढकलण्यात आली आहे, 23 मार्च. त्या दिवशी आता निकालाची अपेक्षा सर्व शेतकऱ्यांना आहे. परंतु एक दिलासादायक बातमी मिळते, 134 कोटीला कुठल्याही प्रकारची स्थगिती नाही. त्यामुळे या 134 कोटीसाठी प्रशासनानं हालचाली करणं गरजेचं आहे. प्रशासन विभाग असो, लोकप्रतिनिधी असो, यांनी प्रयत्न करून हे 134 कोटी तरी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप होणं अपेक्षित आहे. आता पाहूया त्याबाबत काय हालचाली घडतात का. जर घडल्या तर चांगलीच गोष्ट आहे. अशीच काही नवीन अजून अपडेट आली धाराशिव पीक विम्याची तर लागलीच चॅनलवर उभी. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.